मुक्ताईनगर तालुक्यातील कुल्हा काकोडा येथील महिलांनी दारूबंदीसाठी एल्गार पुकारलाय। लवकरात लवकर येथील दारूबंदीचं मतदान घेण्यात यावं व त्यानुसार दारूबंदी करण्यात यावी अशी मागणी येथील महिला वर्ग करताय। अन्यथा आमरण उपोषण करण्याचा इशाराही त्यांनी दिलाय। मुक्ताईनगर तालुक्यातील कुल्हा काकोडा येथील संत मुक्ताई व्यसनमुक्ती अभियानाअंतर्गत पंचायत समिती मुक्ताईनगर उपसभापती प्रमिलाताई राठोड यांच्या निदर्शनाखालील रणरागिणींनी एल्गार पुकारलाय। सदर महिला 6 महिन्यांपासून दारूवाल्यांचे धाबे तडाणून सोडले आहे। 11 जानेवारी रोजी दारू बंद होण्यासाठी ग्रामसभा झाली होती व त्यानंतर राज्य उत्पादन शुल्क अधिकाऱ्यासमोर स्वाक्षरी मोहीम राबवली जाणार होती। त्यात स्वाक्षरी मोहिमेत आडवी बाटली उभी बाटली मतदान घेता येणार होते। स्वाक्षरी देखील झालेल्या होत्या। त्यानंतर आर्थिक स्वार्थापोटी हात मिळवणी करत अवैध दारूवाल्यांनी औरंगाबाद खंडपीठात दारूबंदी मतदान झालं नाही पाहिजे याकरिता धाव घेतली, परंतु व्यसनमुक्तीच्या महिलांनी त्या अगोदर औरंगाबाद येथे कॉन्व्हेंट दाखल केली होती। मात्र जिल्हा अधिकारी रुबल अग्रवाल यांनी 28 एप्रिल रोजी आडवी बाटली उभी बाटली मतदान प्रक्रिया घेण्यात यावी असे आदेश मुक्ताईनगर तहसीलदार यांना दिले होते। तहसीलदारांनी या आदेशाचं उल्लंघन करत असल्याचं सध्या दिसून येत आहे। जिल्हाधिकारी यांचे आदेश 20 जूनला दिलेला आहे। दारूवाल्यांनी आधी तहसीलदार यांच्यात काही साटेलोटी तर नाही असा प्रश्न येथे उभा राहतोय। तहसीलदार जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशांचं उल्लंघन का करताय याचं कारण अद्याप उघडकीस येऊ शकलेलं नाही। जिल्हा अधिकारी यांनी दिलेल्या आदेशाला न जुमानता औरंगाबाद खंडपीठात दारूवाल्यांनी का धाव घेतली? मुक्ताईनगर तालुक्यात आचारसंहिता लागू झाली, दारूबंदीसाठी घेणारे मतदान व तारीख पुढे ढकलण्यात आल्याचं नायब तहसीलदार यांनी सांगितलंय। सुमारे 200 महिलांनी तहसीलदार मुक्ताईनगर येथे मतदान प्रक्रियेला विलंब का होतोय, मतदान तारीख लवकर जाहीर करण्यात यावी व गावातील दारूबंदीसाठी मतदान घेण्यात यावं असं मागणी केलेली आहे। अन्यथा आमरण उपोषण करणार असल्याचा इशाराही त्यांनी दिलाय। गावातल्या दारूविषयी काय म्हणणं आहे तुमचं? बंद झाली पाहिजे। आता चितोळा इकला नाही पाहिजे, काहीच नाही इकला पाहिजे चितोळा। म्हणजे आमच्या घरामध्ये सारी भांडणं जुळणं आम्हाला अंजी भाकर नाही लागत नाही बा। कालच्या दिवशी तुम्ही कुठे गेलते होते? येदलाबाद गेलतो आम्ही तहसीलदाराला गेलतो। दारू बंद झाली तर काय करसान तुम्ही? लवकर घेऊ एंडीचा डबा घेऊ आणि त्याच्या दारा असे त्याचे मारू। मुलं दारू पितात, म्हाताऱ्या माणसाला पेले तर चालते, पण लहान मुलं पितात त्याच्या ससरा काहीच झालं नाही। म्हणजे त्याला आतापासून त्याचं जीवन याच्यात मातीत घालायचं का? मी दारू बंद झालीच पाहिजे। ताई घेऊन गेला इतकं बऱ्याच महिला त्यांच्याबरोबर आहे, त्यांच्या व्यथा खरंच जेन्युइन आहे, त्याबरोबर वाद नाही। पण तथापि काय असतं, आता ग्रामपंचायतीचा प्रोग्राम लागलेला आहे आणि संबंधित पार्टी हायकोर्टात आताच मला समजलं हायकोर्टात त्यांनी रीट टाकलेली आणि त्या संदर्भात ती तारीख हायकोर्टात 30 तारीख दिलेली आहे। आता हायकोर्टात 30 तारीख दिली असल्याने त्यावर नेमकी काय कारवाई होती तोपर्यंत त्याच्यावर आपल्याला कारवाई करता येत नाही। 30 तारखेच्या निर्णयानंतर आपल्याला त्यावर कारवाई योग्य ती कारवाई करता येईल। पुढील तारीख कोणती साहेब? पुढील तारीख अजून सांगता येणार नाही आपल्याला। शेवटी न्याय ही सदरची बाब न्यायात प्रलंबित आहे। न्यायासाठी न्याय मुक्ताईनगर तालुक्यातील कुर्हा परिसरामध्ये फार मोठ्या प्रमाणात सध्या वृक्षतोड केली जात आहे। भली मोठी घरदाट वृक्ष या ठिकाणी कत्तल केली जात असताना वन विभागाचं मात्र या विषयाकडे पुरतं दुर्लक्ष आहे। यामुळे वृक्षप्रेमींकडून संताप व्यक्त केला जातोय। मुक्ताईनगर तालुक्यातील कुर्हा परिसरात राजरोसपणे अवैध वृक्षतोडीला ऊत आलेला आहे। मात्र वनक्षेत्राचे व वनक्षेत्रपाल यांची याकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे। त्यामुळे वृक्षप्रेमींकडून तीव्र संताप व्यक्त केला जातोय। रात्रीच्या विडाख्यात वनक्षेत्रपाल परिसरात लिंब, चिंच, आंबे, बांबू असे वृक्षांची कत्तल करून मोठ्या प्रमाणात वृक्षतोड करून जुन्या मार्गाने ट्रॅक्टरमध्ये भरून त्याची विल्हेवाट लावली जात आहे। नवीनच रुजू झालेल्या वनक्षेत्रपाल यांच्याकडे दुर्लक्ष ते सर्रासपणे करत आहेत। येथे वृक्षतोड सुरू असल्याने वनक्षेत्र भक्कास होण्याच्या मार्गावर आहे। वृक्षप्रेमी सध्या संतापलेले असून या अवैधरित्या वृक्षतोड करून विल्हेवाट लावणाऱ्यांच्या तयारीत असलेल्यांना वृक्षतोडांची ट्रॅक्टर पलटी झाली व यावरून हा प्रकार उघडकीस आला। तरी वन विभाग परिसरात होत असलेली वृक्षतोड थांबवण्याची मागणी वृक्षप्रेमी करत आहेत।
एलसीबी टीमने धडाकेबाज कार्यवाही केली आहे. त्यांनी 3 अट्टल चोरांना ताब्यात घेतलंय व यांच्यासह 17 मोटरसायकल देखील त्यांच्या वतीने ताब्यात घेण्यात आलेल्या आहेत. जळगाव जिल्हा व नाशिक या ठिकाणी चोरलेल्या या मोटरसायकली आहेत. या संदर्भात मिळालेल्या वृत्तानुसार एलसीबीचे पथक काही दिवसांपासून चाळीसगाव दरोड्यासंदर्भात तपास करत होते. त्यातून एलसीबीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रभाकर रायते यांना गुप्त खबर मिळाली. त्यानुसार पथकातील सहपोलीस निरीक्षक गणेश कदम, बापूराव भोसले, सुरेश महाजन, नारायण सोनवणे, निळकंठ पाटील, विनोद पाटील, गायकवाड व महाजन यांच्या पथकाला संभाजी देशमुख, अमर देशमुख व ज्ञानेश्वर सूर्यवंशी तिघे राहणार चाळीसगाव या तिघांबद्दल माहिती मिळवण्यास सांगितले होते. त्यानुसार पथकाने त्यांना ताब्यात घेत चौकशी केली असता तिघांनी जळगाव शहर, पाचोरा, नाशिक, नांदगाव या परिसरातून मोटरसायकल चोरी केली असल्याचं कबूल केलंय. मुक्ताईनगर तालुक्यातील राजुरी येथील तलाठी श्रीहरी झांबरे यांना 2000 रुपयाची लाच स्वीकारताना अँटी करप्शन ब्युरोने रंगेहात पकडला आहे व यामुळे त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला असून पुढील कार्यवाही केली जात आहे. श्रीहरी लक्ष्मण झांबरे, तलाठी राजुरे, तालुका मुक्ताईनगर, जिल्हा जळगाव यांना 2000 रुपयाची लाच स्वीकारताना अँटी करप्शन ब्युरो पथकाने ताब्यात घेतलंय. तक्रारदार राजुरी येथील रहिवासी असून वडिलांच्या नावावर असलेली जमीन त्यांनी स्वतःच्या व भावाच्या नावे वाटणी करून घेतली होती. त्यानंतर पीक कर्ज घेणेकामी सदर वाटणीचा ड पत्रकाच्या नोंदीची नक्कल आवश्यक असल्याने ही नक्कल मिळवण्यासाठी तक्रारदार तलाठी झांबरे यांच्या कार्यालयात जाऊन भेट घेतली. यावेळी झांबरे यांनी तक्रारदारांकडे ड पत्रकाच्या नोंदीची नक्कल देण्यासाठी 2000 रुपये लाचेची मागणी केली व त्यामुळे तक्रारदार यांनी अँटी करप्शन ब्युरो यांच्याकडे ही तक्रार नोंदवली. अँटी करप्शन ब्युरोने याची पडताळणी करून त्यानंतर तक्रारदार यांच्या ड पत्रकाच्या नोंदीची नक्कल घेण्याच्या विषयाला घेऊन सापळा लावला. यावेळी 2000 रुपयाची लाचेची मागणी करून ती लाचेची रक्कम स्वतः स्वीकारताना तलाठी राजुरे श्रीहरी लक्ष्मण झांबरे यांना ताब्यात घेण्यात आलंय.